आताही आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सुगंधा भास्कर कांबळे, बरगाव, राहणार भिशी, तालुका. जिल्हा चंद्रपूर, ओके, ठीक आहे. तहसील चिमूर. बरं, आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा. हे मांडीमध्ये नस आहे, हं. चालता येत नाही तर अच्छा, इथून तिथपर्यंत गेलं का बसा लागे. आता हे औषध घेतल्यामुळे माझं बरं आहे. बरं. तुम्हाला चालायला त्रास होत होता, नसा लागत होत्या म्हणता. नसा थोडं चाललं की तुम्हाला खाली बसावं लागत होतं. जास्तीत जास्त किती फूट चालू शकत होता तुम्ही एका टायमाला? काहीच नाही. इथपासून माझ्या घरापर्यंतच फक्त. अच्छा, उभं राहणं नव्हतं माझं. 15-20 फूट चालले की तुम्हाला दमायला यायचं. दम नाही हां. आहे. हे नसं सोडून तर नसंच ओके, लागत हां, नाही पायाला. हां, अच्छा. पुढं पायच नव्हतं जास्त. मणक्याचा प्रॉब्लेम आहे समजा नसायचा. बरं, आणि मग त्याच्यानंतर कंबर पण दुखे. अच्छा, कमरेचा पण प्रॉब्लेम होता. बसून कपडे धुत होते. बरं आता सगळेच कामं बसून उभी पण राहते मी. बरं. मग तुम्ही बाहेर पण काही ट्रीटमेंट केली असतील ना या आजारावर समजा? घेतली ना औषध वगैरे. हां. कावळे डॉक्टरची घेतली, माडगीले गेली होती मी, हो. माडगीची औषध घेतली. ओके, काहीच फायदा पण त्याच्यात काही तुम्हाला फरक पडला नाही? नाही. बरं, किती वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे तुमचा? तरी 2 वर्ष बरं, आणि मग तुम्हाला हे धन्वंतरीचं जे मेडिसिन तुम्ही घेतलेलं आहे, घेतल्यानंतर धन्वंतरीचं जे मेडिसिन तुम्ही घेतलेलं आहे याची माहिती तुम्हाला कोणी दिली? कुंडलिकराव ठोंबरे. बरं, कोणकोणतं मेडिसिन दिलं सर यांना? जॉईंट केअर दिलं. हे जॉईंट केअर आर्थो ज्यूस आहे. हो. हां, हातात घ्या त्याला, खालच्या बॉटलला. हां, हे आपलं कॅलरी जेटोमॅक्स आहे आणि ते बाळाच्या हातात जे आहे ते इमुरिज. इमोरी. हे 3 प्रकारचं दिलं आपण आहे ना. बरं, हे घेतल्यापासून तुम्हाला काय आराम मिळाला तो सांगा आता रिझल्ट त्याचे. मला कमराचा पण मिळाला आणि पायाचा पण मिळाला. बरं, आता काय कंडिशन आहे सध्या? आता ठीक आहे सगळं. चालता येते तुम्हाला? हो. कुठं बाजारात जाते मी. बाजारात पण जातात आता? हो. बाजार किती दूर आमच्या घरापासून? इथपासून किती दूर आहे? 500 मीटर समजा, अर्धा किलोमीटर. ओके, आणि आता ते काही दुखणं आहे तुमचं समजा सगळं ते बंद झालेलं आहे? हो. अच्छा, पट्टा लागला होता. पट्टा लावत होती, आता पट्टा नाही लावत. अच्छा, म्हणजे कमरेला अगोदर तुम्हाला बेल्ट लावावा लागत होता? हो. नेहमी? मानेला पण मान पण सुजाची माझी. बरं. ते झीज झाली होती मानाची. अच्छा, मानेला पण पट्टा लावत होती. बरं, आता तो पण नाही लावत. लावायची गरज नाही. बरं, आणि अजून तुम्ही काही बोलले ना जेवणाचा विषय? जेवण भूक म्हणजे मी जर गोळी खाल्ली अशी नाही का दवाखान्यातली हां हां, तर मला भूक लागायची. बरं, नाही तर मी जेवणच नव्हती करत. हे अच्छा. सगळेजण मला शिवा द्यायचे, जेवण बरं, नाही बरं. करत, जेवण नाही करत, ओके. हालत किती खराब झाली म्हणून. हां, आता मी हे औषध पिते तेव्हापासून जेवण बी करते अच्छा, आणि सगळंच बरोबर आहे. बरं, म्हणजे हे झोप पण औषधीचे लागते. झोप पण चांगली शांत येते हा, तुम्हाला? नाही तर झोपही नाहीये. बरं बरं, हे भाऊ शिवा द्यायचे, किती वाजता उठते, किती वाजता काम करते. अच्छा अच्छा. पण मग तुम्हाला आता जो रिझल्ट आलेला आहे याचे, तर तुम्ही समाधानी आहे वापरून पूर्ण? हो. तुम्ही सगळेजण आनंदी आहेत तुम्ही? आमच्या घरचे आनंदी आहेत. बरं, बरं. पोरगाही आनंदी आहे हं. आणि माझे घरवाले बी आनंदी बरं, आहे. अदर पेशंटने असं घ्यायला पाहिजे का मग ही औषधी? हो, घ्यायला पाहिजे. मी पुष्कळ लोकांना सांगते, मी हे औषध घेतो, हे औषध घ्या, सगळ्याला किती दिवस झाले तुम्हाला हे औषध चालू करून? 1.5 महिना झाला. 1.5 महिना. 28 तारखेला 2 महिने होते. ओके, आणि किती दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला चालू झाला? 2-3 दिवसातच रिझल्ट चालू झाला? ओके ओके, चला ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही समाधानी आहे पूर्णपणे 100%? हो. ओके, चला, जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.